नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। आज आपण हाय प्रोटीन आणि लो कॅलरीज अशी रेसिपी बघणार आहोत। महाराष्ट्रातल्या मराठी खाद्य संस्कृतीचा एक चविष्ट पदार्थ म्हणजे एसर। अगदीच भाजीला काही नाही तर याच एसरची आमटी केली जाते। भाजीचा किंवा नॉनव्हेज भाजीचा रस्सासुद्धा दाट करण्यासाठी एसर वापरतात। थंडीच्या दिवसात सर्दी खोकल्यासाठी झणझणीत एसरचे सूप करून पितात, लगेच आराम मिळतो। गोळ्याची आमटी असो, पाटवडी रस्सा असो, त्यासाठी सुद्धा हा एसर वापरला जातो। या एसरपासून एसर आमटी कशी बनवायची ते सुद्धा आपण बघणार आहोत। आणि हा एसर मसाला करून ठेवला तर 3 ते 4 महिने सुद्धा छान टिकतो। चला तर मग बघूया रेसिपी। एसूर बनवण्यासाठी आपल्याला घरातीलच साहित्य लागणार आहे। तर आता इथे 1 वाटीचं मी असं मेजरमेंट घेतलं आहे आणि 1 वाटी असे आपले गहू घेतलेत। तर गहू छान आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर मस्त असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे। तर बघा छान भाजलेत, एका परातीमध्ये काढून घेऊ। आता पाऊण वाटी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे। तर आता ही डाळसुद्धा आपल्याला मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे लालसर रंगावर। तर बघा ही लालसर डाळसुद्धा आपली छान अशी भाजून झाली आहे। आता यालासुद्धा आपण त्याच गव्हामध्ये काढून घेऊ। आता इथे मी अर्धी वाटी ज्वारी घेतली आहे। आता ही ज्वारीसुद्धा आपल्याला खूप छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे। आणि आपण बघू शकता लो टू मीडियम फ्लेमवर भाजल्यामुळे याला रंगसुद्धा छान येतो आणि मस्त याच्या लाह्या फुटल्या जात आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला ज्वारीसुद्धा भाजून घ्यायची आहे। आता 1 वाटी आपण बाजरी घेतो आहे आणि बाजरीसुद्धा आपल्याला चांगली अशी तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे। आणि फक्त आपल्याला इथे लो टू मीडियम फ्लेमवरच हे सगळे धान्य भाजून घ्यायचे आहे। तर आता बाजरीसुद्धा छान भाजली गेली आहे, कुठे कुठे अशा लाह्यासुद्धा फुटल्या, काढून घेऊ। आता इथे मी अर्धी वाटी उडदाच्या डाळीचा सोल घेतला आहे। तर आता हे सुद्धा आपल्याला थोडंसं रंग बदलेपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर आता डाळसुद्धा भाजून झाली आहे आणि आपण आता तिलासुद्धा काढून घेऊ। तर बघू शकता मस्त असा लालसर गुलाबीसर रंग आता याला आला आहे। तर आता या धान्यामध्येच आपण याला काढून घेऊ। तर हा एसर आपण पारंपरिक पद्धतीने बनवतोय, याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर आता इथे बघू शकता सर्व धान्य छान भाजून झालेत, त्याला एका परातीमध्ये काढून घेतले। आता यासाठी लागणारे काही मसाले आपण भाजून घेऊ। तर आता इथे 1 वाटी असं मी धने घेतले आणि धनेसुद्धा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं आहे। आता धने भाजून झाले, त्याच धान्यावर आपण काढून घेऊ। आता इथे मी हे दगडफूल घेतलं आहे, याला थोडंसं हातानेच असं कुस्करून घेतलं की आपल्याला हे भाजायला सोपं जातं। आणि इथे तेजपान घेतले, तर 3 तेजपान घेतले आणि दगडफूल अंदाजे 4 चमचे घेतले। आता याला आपण मस्त असं भाजून घेऊ। तर दगडफूल आणि तेजपान घातल्याने आपल्या एसरला छान अशी टेस्ट येते। तर बघू शकता छान असे भाजले गेले। आता यालासुद्धा त्यामध्येच आपण काढून घेऊ। तर आधीचे आपण सर्व पदार्थ बिना तेलाचे भाजून घेतले। आता थोडंसं तेल घालते, 1 छोटा चमचा, आणि आता यामध्ये 4 असे मी स्टार फूल घेतलेत। आता ते यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर 1 टेबलस्पून असे लवंग घेतले, अर्धा टेबलस्पून असे नाकेशर घेतले, 2 टेबलस्पून काळी मिरी घेतली आहे। त्यानंतर 1 दालचिनीची स्टिक घेतली, त्याचे असे तुकडे करून घेतले आणि 1 अशी जायपत्री घेतली, त्याचेसुद्धा तुकडे करून घेतले, म्हणजे हे भाजायला सोपं जातं आणि चांगले भाजले जातात। तर आता लो टू मीडियम फ्लेमवर हे सर्व मसाले चांगले असे फुलेपर्यंत आणि याचा ॲरोमा रिलीज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। आणि आता मस्त भाजून झालेत, आता त्या सर्व पदार्थामध्ये आपण यालासुद्धा काढून घेऊ। तर आता इथे मी 2 हळकुंडे घेतले आणि 4 अशी मी इथे बडी वेलची घेतली आहे। आता ती यामध्ये घालून घेते आणि हळकुंड आपल्याला भाजायला सोपं जावं म्हणून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि यालासुद्धा मस्त असं फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे मिक्सरवर दळायला सोपं जातं। तर आता हे सुद्धा आपण या सर्व जिन्नसमध्ये काढून घेऊ। आता सर्व पदार्थ आपले भाजून झालेत आणि याला छान असं एकजीव करून घेऊ आणि थंड होण्यासाठी आपण याला बाजूला ठेवूया। आता थोड्याच वेळात सर्व आपले भाजलेले घटक पदार्थ थंड झालेत, पूर्णपणे रूम टेम्परेचरला आलेत। आता एक ग्राइंडिंग जार घेऊया आणि आता 2 ते 3 बॅचमध्ये आपण थोडं थोडं भांड्यामध्ये घालून याला बारीक असं दळून घेऊ। तर आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण याला दळून घेतलं आहे।
जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर आपण गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता, परंतु मिक्सरवर छान दळलं जातं. तर असं बारीक आपल्याला दळून घ्यायचं आहे. आता यामध्ये कुठे कुठे एखादा डाळीचा कण किंवा धान्याचा किंवा मसाल्याचा कण असू शकतो, म्हणून आपण याला चाळणीच्या साहाय्याने असं चाळून घेऊ. तर आपण इथे बघू शकता थोडेसे असे जाडसर पार्टिकल्स राहतात. तर आता याला दुसऱ्या बॅचमध्ये आपण टाकून परत याला चांगलं असं दळून घेऊ. तर आता 2 ते 3 बॅचमध्ये मी हे पूर्ण धान्य असं मिक्सरवर दळून घेतलं आहे, चाळणीच्या साहाय्याने चाळून घेतलं आहे. आणि आता वरती हे थोडंसं असं मसाल्याचा किंवा डाळीचा जाडसर कण राहिलेत, तर आता याला आपल्याला घ्यायचं नाही, बाजूला ठेवून देऊ आपण. आणि आता इथे बरोबर 1 किलो असं प्रमाणात आपला एसरचा मसाला तयार झाला आहे. तर आपण बघू शकता खूप सोपा आहे करायला, अगदी झटपट तयार होतो, घरातीलच साहित्य लागतं. आणि असा हा एसर मसाला जर आपल्या घरात तयार असेल तर कोणतेही भाजीचा रस्सा दाटसर करण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. आणि अशा एअरटाईट बर्नीमध्ये जर हा एसर मसाला भरून ठेवला तर 3 ते 4 महिनेसुद्धा याला काहीच होत नाही. तर आपण नक्की या पद्धतीने एसर मसाला असा करून ठेवा. तर आता याच एसरपासून आपण एसर आमटी कशी करायची ते बघणार आहोत. याआधीसुद्धा मी एसर मसाल्याची रेसिपी शेअर केली होती, परंतु एसर आमटीची रेसिपी शेअर करा म्हणून अनेक कमेंट्स आल्या होत्या. तर आज आपण एसर आमटी कशी करायची ते बघतोय. तर आता इथे मी 4 चमचे असं मी इथे एका वाटीमध्ये एसर मसाला काढून घेतला आहे. आणि आता यामध्ये आपण पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊ. तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अगदी पातळसर अशी गुठळ्या न राहता आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकता अशी आपण इथे पेस्ट तयार करून ठेवली. आता याला बाजूला ठेवू. आता एका खलबत्त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 छोटा चमचा जिरं, त्यानंतर 2-3 पानं कढीपत्त्याची अशी घालून आपण याचा जाडसर असा ठेचा बनवून घेऊ. तर अशा पद्धतीने जर याचा ठेचा बनवला तर ही आमटी जास्त स्वादिष्ट अशी तयार होते. आता याला आपण बाजूला ठेवू. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालूया. तर साधारणपणे 3 ते 4 टेबलस्पून असं तेल घातलं आहे. तेल छान तापलं, मोहरी घातली, मोहरी मस्त अशी तडतडली, जिरं घातलं आहे आणि आता यामध्ये चिमूटभर असं हिंग घातलं आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि अर्धा छोटा चमचा हळद. आता मस्त अशा खमंग तडका तयार झाला आहे. आता यामध्ये आपण जो ठेचा कुटून घेतला आहे तो सुद्धा आपण यामध्ये घालूया आणि चांगलं असं तेलामध्ये याला फ्राय करून घेऊ. आता याच खलबत्त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, म्हणजे ते पाणी आपल्याला यासाठी वापरता येईल. थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली, त्यामुळे चव चांगली वाढते. 1 ते 1.5 चमचा असं मी तिखट घेतलं आहे. तर तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण घ्या, कमी अधिक करू शकता. आणि आता मस्त असा खमंग इथे आपला तडका तयार झाला आहे. आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली एसरची ती आपण घालून घेऊ आणि साधारणपणे 1.5 ग्लास मी आता यामध्ये पाणी घालते. आणि आपण जे बत्त्यामध्ये पाणी ठेवलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ. तर आपल्याला कितपत रस्सा दाटसर आवडतो किंवा पातळ आवडतो त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालून ॲडजस्ट करून घ्या. जसं जसं हे आमटी शिजते तसं तसं ती दाटसर बनते आणि थंड झाली की आणखी याला दाटसरपणा येतो. त्यामुळे अंदाजे असं बेतानच यामध्ये पाणी घाला. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान असं 7 ते 8 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मस्त अशी दणदणून याला उकळी येऊ देऊ. तर आता आपण बघू शकता उकळी आल्यानंतर आपण याला बघा कसं छान दाटसरपणा आला आहे. मला इतपत दाटसरपणा असलेलीच आमटी आवडते. आपल्याला जितकं पाणी घालायचं आहे तेवढं आपण घालू शकता आणि तितका पातळ रस्सा आपण करू शकता. तर अशा पद्धतीने ही आमटी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जर आपल्याला ही प्यायची असेल तर यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आपण वाढवा. तर आता गॅस बंद केला आहे, यावर झाकण ठेवूया. नंतर आपण बघू शकता मस्त असा तवंग आला आहे आणि याचं टेक्स्चर बघू शकता. आता अशा या आमटीमध्ये आपण जर आपल्याकडे काही भाजीला नसेल तर अशी आमटीसुद्धा आपण खाऊ शकता. किंवा कुठलेही दोडका असो किंवा कुठल्याही प्रकारची भाजी आपल्याला जर करायची असेल आणि त्याला दाटसरपणा जर आणायचा असेल तर अशा पद्धतीने आपण ही आमटी करून त्यामध्ये भाजी घालून भाजीसुद्धा करू शकता.
येसर आणि आमटीचा अगदी घरभर मस्त असा सुवास येतोय. तर आपण अशा पद्धतीने येसर आणि आमटी नक्की करून बघा. जर आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा नक्की करा. रुपालीज फूड कल्चर हे चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटू अशा छानशा उपयुक्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा, निरोगी राहा. धन्यवाद.